नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव या वाक्याचा प्रकार सांगा. परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव. विद्यार्थी मित्रांनो, आता परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव या वाक्यामध्ये आपण काय करतोय? प्रार्थना करतोय. कोणाला? परमेश्वराला. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस तो जो काही वाक्याचा प्रकार असतो, कोणता असतो? आज्ञार्थी असतो. कोणता असतो? आज्ञार्थी असतो. लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस तो जो प्रकार असतो, तो असतो आज्ञार्थी. ओके. पुढे पहा. गया हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? नदीकाठी विचारलं आहे. तर निरंजना नदीकाठी गया हे शहर आहे. पुढे पहा. पित्त खवळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पित्त खवळणे. पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. पित्त खवळणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे खूप राग येणे. खूप राग येणे. पुढे पहा, अफाट विस्तार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अफाट विस्तार याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मर्यादित. अफाट विस्तार याला विरुद्धार्थी शब्द आहे मर्यादित. पुढचा प्रश्न पहा, फायदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. फायदे सोपा आहे. योग्य उत्तर आहे तोटे. फायदे विरुद्ध तोटे. पुढे पहा, सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगेच उत्तर यायला पाहिजे. सम विरुद्ध विषम. पुढचा प्रश्न, जय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जय योग्य उत्तर आहे पराजय. जय विरुद्ध पराजय. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपल्याला दिलेले आहेत. कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. विद्यार्थी मित्रांनो, तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे हे बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, कसब दाखवणे म्हणजे काय? कुशलता, कौशल्य दाखवणे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कसब दाखवणे म्हणजे काय? कुशलता दाखवणे, कौशल्य दाखवणे. तिसरा पर्याय पहा, मुग्ध होणे म्हणजे काय? गुंग होणे. आश्चर्याने दंग होणे. मुग्ध होणे म्हणजे काय? गुंग होणे, आश्चर्याने दंग होणे. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलं? कोणता पर्याय बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. पुढे पहा, भारतातील ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर पश्चिम बंगाल. कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल. पुढे पहा, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वात्रट हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर सद्गुणी. वात्रट विरुद्ध सद्गुणी. पुढे पहा, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंत योग्य उत्तर आहे सुरुवात. अंत विरुद्ध सुरुवात. वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वाचाळ याला विरुद्ध काय होणार आहे? योग्य उत्तर आहे वाचाळ याला विरुद्ध अबोल. वाचाळ याला विरुद्ध अबोल. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष योग्य उत्तर आहे अपकर्ष. उत्कर्ष विरुद्ध अपकर्ष. पुढे पहा, जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रशिया. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश रशिया. हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे ग्रीक. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. पुढे पहा, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृत्रिम. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नैसर्गिक. कृत्रिम विरुद्ध नैसर्गिक. तेजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तेजी याला विरुद्ध काय असणार आहे? तर मंदी. तेजी विरुद्ध मंदी. पुढील प्रश्न पहा, भारतीय संसदेने केलेला कायदा म्हणजे डॅश डॅश. आता पहा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे डॅश डॅश. आता या ठिकाणी पहिला पर्याय पहा, लोकसभेने बहुमताने संमत केले विधेयक. बरोबर आहे का? नाही मित्रांनो, चुकीचं आहे. संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले
व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. बरोबर आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कृषी दिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 जुलै. 1 जुलै. पुढे पहा, पुढीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले? तर 1890. महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन 1890. पुढे पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा प्रदान करण्यात आली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा प्रदान करण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 1888 मध्ये. हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबई येथे प्रदान करण्यात आली. कधी? 1888. पुढे पहा, लिलाव. लिलाव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर पोर्तुगीज भाषेतील आहे. लिलाव हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा, भूगोल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भूगोल तर संस्कृत भाषा. भूगोल हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, मेंडेलने मेंडेलने अनुवांशिक वनस्पती निवड प्रयोगासाठी कोणती वनस्पती निवडली? मेंडेलने अनुवांशिक वनस्पती निवड प्रयोगासाठी कोणती वनस्पती निवडली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाटाणा. वाटाणा. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सौताडा धबधबा आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणत्या राज्यात आहे? सर्वात मोठे रेल्वे जाळे तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, सर्वात मोठे रेल्वे जाळे उत्तर प्रदेश. पुढे पहा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव काय आहे? पहिल्या महिला राष्ट्रपती तर श्रीमती प्रतिभादेवी सिंह पाटील. श्रीमती प्रतिभादेवी सिंह पाटील. पुढे पहा, अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहे? कोणत्या समुद्रात आहे? पर्याय पहा, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, भूमध्य समुद्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर. अंदमान आणि निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात आहे. पुढे पहा, धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर भोगावती नदीकाठावर आहे. पुढील प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? तर योग्य उत्तर आहे यशवंत. काय नाव होतं? यशवंत. पुढे पहा, युनेस्को दिन कोणत्या दिवशी असतो? युनेस्को दिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यातील जे काही महत्त्वपूर्ण दिवस आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी पहा, 1 नोव्हेंबर काय असतं? कन्नड राज्योत्सव दिवस. काय असतं? कन्नड राज्योत्सव दिवस. 4 नोव्हेंबर काय असतो? युनेस्को दिन. युनेस्को दिन. 5 नोव्हेंबर काय असतं? रंगभूमी दिन. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. रंगभूमी दिन कधी असतो? 5 नोव्हेंबर. पुढे पहा, 7 नोव्हेंबर काय असतं? विद्यार्थी दिन. 7 नोव्हेंबर पुन्हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन. 10 नोव्हेंबर राष्ट्रीय परिवहन दिन. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. हे लक्षात ठेवा, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. 14 नोव्हेंबर काय असतो? बालदिन असतो. 14 नोव्हेंबरला अजून कोणता दिवस असतो? मधुमेह दिवस. 16 नोव्हेंबर राष्ट्रीय प्रेस दिन. 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि 26 नोव्हेंबर संविधान दिन. हे लक्षात ठेवा, संविधान दिन कधी असतो? 26 नोव्हेंबर. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 ते 30 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.